छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताच डोळ्यासमोर एक आदर्श उभा राहतो. एक पराक्रमी राजा, योद्धा, अनेक संघर्ष त्यांनी बघितलेले, डोळ्यासमोर एक कारकीर्द, एक तेजस्वी रूप असा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द ही आपणा सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांचे बालपण कसे होते हे आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नितिशा कुलकर्णी. ज्ञानोदय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्या काळात अनेक संघर्ष त्यांनी बघितले. ज्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या काळात आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही यांचं राज्य प्रबळ होतं. अशा वातावरणात शिवाजी महाराज वाढले. जिजाऊंनी त्यांच्यावर रामायण, महाभारत या कथा सांगून त्यांच्यावर संस्कार केलेत. शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच किल्ले, तलवारी यांचा अभ्यास केला होता. बालपणातच त्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. शिवाजी महाराजांचे वडील हे शहाजी राजे सतत युद्धाच्या कारणास्तव बाहेर असल्यामुळे जिजाऊ राजमाता ह्याच त्यांच्यावर संस्कार करत असत. महाराजांचे बालपण हे सामान्य नव्हते. त्यांना सतत धोका निर्माण होत असे. किल्ल्यावर अनेक हल्ले होत असल्यामुळे त्यांच्या जीवाला सतत धोका होता. अशा धोक्याच्या वातावरणात महाराजांनी त्यांचे बालपण घालवले. पण आजच्या काळात शिवजयंती ही कशी साजरी केली जाते आपण सर्वच बघतोय. डीजे, अनेक मोठमोठ्या आवाजांमध्ये ही शिवजयंती साजरी केली जाते. परंतु आजच्या काळात खरी शिवरायांचे विचार हे मनामनात रुजवणे फार गरजेचे आहे. सर्वांच्या मनात शिवाजी महाराजांचे विचार, आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या काळात शिवजयंती साजरी करणं हे फार गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर करायला आपल्याला शिकवलं. त्यांचा सन्मान करायला त्यांनी आपल्याला शिकवलं. पण आजच्या काळात स्त्रीचा आदर हा कुठेतरी हरपून चालला आहे. हा शिवाजी कुठेतरी विसरत चाललोय. तर ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. आज शिवजयंती येते म्हटल्यावरती अनेक मोठमोठे डीजे लावून नाचणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. परंतु शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकण्यासाठी किती कष्ट केले, किती मेहनत घेतली आहे हे आजच्या तरुण पिढी पुढे मांडणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अनेक देखावे किंवा किल्ल्यांचं संरक्षण कसं केलं पाहिजे, किल्ल्यांची देखभाल कशी केली पाहिजे हे आजच्या पिढीने खरं तर शिवजयंतीच्या दिवशी जाणून घेतलं पाहिजे किंवा पूर्वीच्या लोकांनी त्यांना ते जाणवून दिलं पाहिजे. आजच्या काळातली शिवजयंती म्हणजे नुसतं डीजे किंवा फेटा लावून, टिया लावून साजरी करण्यापुरती मर्यादित ठेवू नका. तर शिवाजी महाराजांचे विचार मनात आचरण करा. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी जो संदेश दिला आहे, त्यांनी जो लढा दिला आहे त्याचा एक मनामध्ये कुठेतरी सन्मान ठेवा. निर्माण केलेल्या या स्वराज्याचा आपण आदर करूयात आणि त्याप्रमाणेच आपण शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न देखील करूयात. महाराजांनी अनेक संघर्षांना तोंड दिलं आहे. महाराज एक महान राजा बनण्याचं स्वप्न हे त्यांनी बालपणीच पाहिलं होतं. सर्वांनाच माहिती आहे की शिवाजी महाराजांचे बालपण हे खूपच संघर्षाचे होते, पण याच एका संघर्षातून एक महान राजा बनला. जय भवानी, जय शिवाजी.